की लोकांना हे देखील कळलं पाहिजे की आपण या देशांमध्ये का गेलो होतो, वेस्ट आफ्रिकाच्या एवढ्या गरीब देशांमध्ये का गेलो होतो, किंवा UAE का गेलो होतो, किंवा सियरा लिओनला का गेलो होतो. मला वाटतं हे लोकांना कळलं पाहिजे की ह्याच्यातले जे चार देशांमधले 2 देश आहेत हे इस्लामिक राष्ट्र आहेत. एक UAE आणि एक सियरा लिओन. सियरा लिओनमध्ये 83% मुस्लिम लोक राहतात. UAE मध्ये देखील मुस्लिम राष्ट्र आहे, पण त्याच्यामध्ये 40% आपले आता भारतीय राहतात. तो देखील आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. हे मुस्लिम राष्ट्रांमध्ये का? कारण की हे जे राष्ट्र आहेत हे OIC ग्रुपचे मेंबर आहेत, ऑर्गनायझेशन्स ऑफ इस्लामिक कोऑपरेशन. म्हणजे धर्माच्या आधारावरती बनलेली ही युती जी आहे, म्हणजे हे अलायन्स, म्हणजे त्यांची जो ग्रुप आहे हा धर्माच्या आधारावरती बनलेला आहे म्हणून. आणि त्याचा भाग एक पाकिस्तान पण आहे या ग्रुपमध्ये. आणि नेहमी पाकिस्तान जेव्हा अशा सगळ्या गोष्टी करायचा तेव्हा धर्माच्या नावाखाली या सगळ्या लोकांच्या, या सगळ्या देशांच्या मागे, OICच्या मागे जाऊन लपायचा. मला वाटतं ह्या सगळ्या लोकांना, सगळ्या देशांना देखील कळलं पाहिजे की पाकिस्तान कशा प्रकारे आतंकवादी गतिविधी आणि हल्ले हे भारतावरती करत आला. म्हणून या देशांपर्यंत आम्ही गेलो, जेणेकरून भविष्यामध्ये हे OIC नेशन जे आहे पाकिस्तान बरोबर उभे राहणार नाही, त्याच्यासाठी आपण हे केलं.